मुसळधार इथे खेळ पाहायला मिळतो. पहिला बॉल गणेश कदम. पहिला बॉल फॉलो करण्याचा प्रयत्न केला होता. बॉलचा पाठलाग करतायत. परंतु पंचांन गणेश भोसले आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती क्षमा असावी. आणि पहिला बॉल गणेश भोसलेनं खरं तर डॉट टाकलाय. परंतु आपण गावाकडचा प्रवास पाहिला तर लाखवड टीमचा 1 नंबर राहिलाय. ज्यांनी जवळ-जवळ 7 ते 8 स्पर्धा जिंकल्या आणि त्यांनी जास्तीत जास्त 1 नंबरचं पारितोषिक बऱ्याच स्पर्धेमध्ये त्याने पटकवलेलं आहे. गावचा प्रवास खूप चांगला राहिला. खास करून प्रताप सकपाळचा आणि तो सध्या बॅटिंग करतोय. पहिला बॉल गणेश भोसलेनं डॉट टाकलाय. तेटली निपाणी संघाकडून. नेक्स्ट बॉल. दुसरा बॉल देखील अप्रतिम. दुसरा बॉल देखील इथे डॉट टाकलेला आहे. बॉल क्रमांक 2. जबरदस्त बॉलिंग. टप्प्यावरती ताबा ठेवलाय, टप्प्यावरती फोकस ठेवलाय आणि नियंत्रित इथे बॉलिंग पाहायला मिळते. पाऊस कुठल्या बाजूने पडतोय ते समजतच नाहीये. कोणत्या बाजूने नेमका पाऊस पडतोय. नेक्स्ट बॉल. ओहो! इथे आपटी बार आहे. आपटलाय बॉलला. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि पंचांचा इशारा हो, हा मोठा वाईट आहे आणि त्याच्यामध्ये वन बाउन्स देखील इथे कॉल दिलाय आणि सेमीफायनल मध्ये पात्र झालेली टीम वाकी आणि वारसुळदेव संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसामध्ये त्यांचं आपण करूया अभिनंदन, कारण का पहिली स्पर्धा त्यांच्यामध्ये थाटामाटात ते पार पाडत आहेत. परंतु हा बॉल इथे वाईट टाकलेला आहे. परंतु हा बॉल तुम्ही पुन्हा टाकू शकत नाहीये. बॉलला फॉलो करत होतोय. पुन्हा एकदा प्रचंड वेग होतो या बॉलच्या पाठीमागे, परंतु हा बॉल व्हाईट आहे आणि लगातार इथे 2 बॉल इथे व्हाईट पाहायला मिळाले आहेत. 2 बॉल राहिले होते गोलंदाजीच्या नावावरती, परंतु हे बॉल त्याने 2 बॉल इथे डॅमेज टाकलेत आणि हे 2 धावा इथे एक्स्ट्रा मिळाल्या टीमला. बॉल देखील वेग चांगला होता. एसटी रक्षकाच्या हातातून बॉल निसटला आणि तिथून धावा आले ते 1 आणि त्याच्यामध्ये व्हाईट बॉल, म्हणजे अशा एकूण 2 धावा मिळतील. सुरुवात चांगली केली होती गणेश भोसलेनं खास करून, परंतु त्याच्यानंतर त्याला कोणताही बॉल योग्य तो हाताळता आला नाहीये आणि इथून तो आता कसरत करतोय. पहिली त्याची वाह चर्चा त्याची जरूर झाली, परंतु आता धावा येऊ लागल्यात. सतीश चव्हाण यांना प्रचंड वर्षाचा अनुभव आहे आणि तेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता स्ट्राईक केंटला बॅटिंग करतील. टॅप केला, ऑन साईडला बॉलला वळण दिलं. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर नाहीये. एक तर सिंगल मिळते. गणेश स्वतः जातोय बॉलच्या पाठीमागे. तोपर्यंत धाव मिळेल फक्त एकच धाव. प्रताप सकपाळ ज्यांनी यंदाच्या हंगामामध्ये 2025-2026 मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती, खास करून टेनिस क्रिकेटमध्ये, आणि सध्या तो स्ट्रगल करतोय. परंतु एक धाव इथे मिळते आणि टोटल झालेले आहेत त्या 0 गडी बाद 5 धावा. सर्वांना एकजूट करण्याचं काम तब्बल 16 संघ आज आपल्याला खेळताना पाहायला मिळतील डबल रुटीनमध्ये आणि इथे 5 धावा झाल्यात. प्रताप सकपाळ, परंतु गणेश भोसले जरूर इथे 3 बॉल त्याने डॅमेज टाकलेले आहे. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर नाहीये, परंतु आहेत तिथे. थर्डमॅनला फिल्डर असताना इथे एकच धाव इथे प्राप्त होत आहे. पाऊस जोरदार पाऊस आपण पाहतोय. वादळ देखील आज हवामान खात्याने दिलेला आहे आणि इथे क्रिकेटची स्पर्धा रंगत असताना इथे ऐतिहासिक मैदानामध्ये एका नवीन अध्यायाला इथे सुरुवात झाली. आजपासून केएस इकडे प्रतिष्ठानच्या खरं तर खेळाला आणि इथे एक धाव इथे येत असताना कट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दात मागतायत, परंतु नाही. इथे आणखीन एक इथे योग्य बॉल टाकलाय गणेश भोसले. नावातच काही गणेश, त्याच्या सर्व काही दडलंय. नाव गणेश. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही आपण गणपती बाप्पाच्या नावाने करतो आणि सध्याच्या स्थितीला निपाणी आणि तिथल्या टीमनं निवडलं की गणेशला बॉलिंग द्यायची आणि आतापर्यंत प्रत्येक बॉलिंगचा दर्जा आणि तो स्टँडर्ड त्याने ठेवलाय. उडवण्याचा प्रयत्न, बॉल टप्पा पडल्यानंतर वेग प्रचंड आहे. योग्य ते शेवटचा बॉल देखील टाकलाय आणि हॅपी एंड केलंय गणेशने. विकेट नाहीये त्याच्या खात्यामध्ये, परंतु फक्त आणि फक्त 6 धावा त्याने खर्च केल्यात. चला विनंती करूया की थोडंसं फास्ट खेळा. तेटली टीम आणि निपाणी टीम आपण लगेच बॉलर्सला आणा. चला प्लीज, वेळ जास्त घेऊ नका. यानंतर आणखी एक 4 ओव्हरची आपल्याला मॅच कंप्लीट करायची आहे आणि त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत 8 तालुके इकडे खेळताना पाहायला मिळतील. पाऊस देखील खूप जास्त आहे, त्या कारणाने आम्ही विनंती करतो थोडंसं फास्ट खेळा प्लीज. तेटली संघ आणि त्याचबरोबर निपाणी संघ. धन्यवाद. एका षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. एका षटकामध्ये धावा झाल्या ते आतापर्यंत एकूण 6 धावा, परंतु निपाणी टीमकडनं आता वेगवान गोलंदाज किशोर होतेकर बॉलिंग ट्रॅकवरती आलेले आहेत. समोर प्रताप सकपाळ. हा बॉल जबरदस्त फटका. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल निघाला सीमारेषेच्या बाहेर. मन बना लिया, रास्ता ढूंढ लिया.
टॉप क्वालिटी बॅटरच्या बॅटमधनं आलाय टॉप क्वालिटीचा षटकार. थँक्यू डीजे. आणि किशोर उतेकर वरती आक्रमण केलं फलंदाज प्रताप सकपाळने आणि त्याच्या बॅटमधनं इथे खणखणीत इथे कव्हरच्या दिशेला आलेला हे षटकार. नेक्स्ट बॉल किशोर उतेकर तयार होतोय. ऑन साईडला वळण देण्याचा प्रयत्न केलाय, थोडीशी अपील देखील केलेली आहे. तोपर्यंत एक धाव इथे सिंगल प्राप्त होतं लाईक बाईटच्या माध्यमातून आणि एक धाव इथे प्राप्त होत असताना टोटल इथे 12 धावा झाल्यात. आज निपाने टीमला बघून छान वाटलं, कारण का जे दोन संघ होते त्या संघाची एकजूट केलेली आहे, एक मूठ केलेली आहे आणि एक संघ त्याने बांधलाय. आणि त्याच्यानंतर आज तुम्हाला याच टीम मध्ये किशोर उतेकर आणि सागर सुतार आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न केलाय, जबरदस्त बॉल, परफ्यूम डिलिव्हरी आणि या बॉलनं खरं तर भल्या भल्यानं गारद केलंय. चांगला बॉल अगदी शरीराच्या नाका तोंडाच्या जवळून गेलाय आणि तिथून इथे डॉट बॉल येत असताना 13 धावा. कोणताही फलंदाज बाद नाहीये. प्रताप 5 बॉलच्या पाठीमागे 7 धावा. ह्या त्याला कधी आकडा शोभत नाहीये, परंतु आकडा सतीशला देखील शोभत नाहीये. 4 बॉल 1 धाव त्याच्या बॅटमधून आले. चांगला बॉल इथे आता ऑन साईडला बॉलला टर्न केलं, ताकद कमी पडले. गणेश आले पुढे, बॉल पवतोय आणि पवता पवता देखील बॉल जाऊ शकतो, परंतु चांगली इथे फिल्डिंग होतंय आणि एक धाव इथे प्राप्त होते. 2 धावा इथे आलात. 2 धावेची मदत, 2 धावेचं योगदान. जिकडे तिकडे आपल्याला पाणीच पाहायला मिळतंय. जोर पावसाने धरलाय कालपासून. आज सर्व काही ट्रेन वगैरे, सर्व गाड्या बिड्या, रस्त्या बिद्या वगैरे सगळं बंद असणार आहे. रविवारचा दिवस, आजचा हा दिवस कोण गोड करणार, त्याला फास्ट करायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका, कारण का भरपूर पाऊस आहे. नेक्स्ट बॉल ऑन साईडला बॉलला टच करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये थोडा वेळ राहिला, एक सिंगल येते आणि एकच सिंगल मिळेल. या बॉलच्या पाठीमागे जोरकस खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु पावसाचा अभाव, पाऊस सध्या दबाव टाकतोय. चांगली गोलंदाजी होते, लाईन लेन मेंटेन केलेले आहे आणि सर्व स्टार खेळाडू आज आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. दुपारचा गट हा मोठा आहे, कारण का पश्चिम महाराष्ट्रामधलं 8 संघ खेळताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल चाललाय. सागर सुतार एष्टी रक्षक आहेत. पुन्हा एकदा बॉल त्याच ठिकाणी जात आहे आणि बघता बघता दुसऱ्या षटकाची देखील होतीये समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आतापर्यंत एकूण 16 धावा. चला लगेच बॉलर लगेच आपण निवडायचं आणि लगेच बॉलिंगला साठी तयार राहायचं. 17 धावा झाल्यात 2 षटकाच्या समाप्तीनंतर. कोणताही वेळ न घेता आपण लगेच मॅचला सुरुवात करा. नेक्स्ट मॅच होणार आहे वलवण आणि चकदेव आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणार आहे गोगवे 11 देवसरे. टॉस साठी आपण यायचं आहे. रिपोर्टिंग करा आपण. यस, आपण आलेला आहात. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होणार आहे. जबरदस्त इथे बॉलिंगचा परफॉर्मन्स, परंतु प्लस पॉईंट आतापर्यंत काय राहिला सालोशी लाखवड टीमचा कोणताही विकेटचा पतन नाही आहे. हा आतापर्यंतचा त्यांचा प्लस पॉईंट राहिला. नेक्स्ट गोलंदाज अक्षय सुथार बॉलिंग करण्याकरिता आलेत. अक्षय सुतार फिरकीचा जादूगर आहे. समोर ताकदवर खेळाडू प्रताप सकपाळ त्याच्या बॅटमधनं कव्हरच्या दिशेला एक षटकार आला होता आणि त्याच्यानंतर दोन्ही फलंदाजांना शांत ठेवलंय आतापर्यंत. 6 बॉल खेळलेला आहे. 4 धावा सतीश चव्हाणच्या बॅटमधनं आणि 6 बॉलच्या पाठीमागे 8 धावा प्रताप सकपाळच्या बॅटमधनं आल्यात. अक्षय पहिला बॉल. ओहो, काय बॉल टाकलाय, भन्नाट वेग, प्रचंड वेग, टप्प्यावरती ताबा ठेवलाय आणि टप्पा शोधला देखील. पहिला बॉल अक्षय सुतारचा डॉट. चांगली बॉलिंग. प्रत्येक गोलंदाजानं खांद्याला खांदा दिला, पावलाला पाऊल दिलं, ऍक्शनला ऍक्शन दिलंय आणि डॉट बॉल खूप जास्त आलेत या इनिंग मध्ये. धावा तुम्हाला प्रथम बॅटिंग करताय तर धावा जमवणं गरजेचं असणार आहे. टॅप केलाय इथे. चांगली फिल्डिंग करत असताना संतोष भोसले बॉलच्या खाली आले आणि बॉलला कलेक्ट केलाय. तिथून एक धाव इथे शोधलंय दोन्ही बॅटरने. मोठे फटके हवेत, मोठे फटक्यापासून दूर ठेवलं आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजानं, किंबहुना एकच षटकार आलाय. चांगली बॉलिंग. नेक्स्ट बॉल अक्षय. आणखीन एक चांगला बॉल आणि सतीश चव्हाणने सांगितलं हो मी आउट आहे. एज लागलंय आणि पहिला धक्का लागत असताना सालोशी लाखवड टीमला सतीश चव्हाण बाद. चला लगेच बॅट्समन, नवीन बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. चला
चालोशी लाखवा टीम थोडी घाई करा चला प्लीज. चला पुढचे दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती करूया की आपण टॉससाठी या चला. नेक्स्ट मॅच वलवण आणि चगदेव आणि त्यांच्या विरोधामध्ये गोगवे त्यांच्या समेत आहेत. देवसरे टीम हे दोन संघ असणार आहेत, परंतु विकेटचं पतन होत आहे. सतीश चव्हाण मैदानाच्या बाहेर जात आहेत आणि आता संघ कुठेतरी अडचणीच्या पेचामध्ये अडकला गेला जातोय. 18 धावा धाव फलकावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला निमेश आहे बॉलिंग करतोय. निमेश बॉलिंग करतोय. क्षमा असावी निमेशला आपण पाहत आहोत. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवनीत चव्हाण दाखल होत आहे. चला घाई करा नवनीत. बरेचसे आपल्याला मान्यवर देखील या मंचावरती उपस्थित होताना पाहायला मिळतात. बऱ्याचशा मान्यवरांच्या या स्पर्धेला हातभार विशेष सहकार्य राहिले. त्यांचं सर्वांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता नवनीत चव्हाण दाखल होत आहेत. नेहमीचं चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय. त्यांनी धावा फक्त खर्च केले. 3 बॉलच्या पाठीमागे 1 धाव. 18 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल निमेश तयार. हा बॉल शरीरावरती होत असताना आणखीन एक विकेट. जबरदस्त बॉलिंग. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 2 विकेट निमेशच्या नावावरती. थँक्यू डीजे. जबरदस्त बॉलिंगचा इथे नमुना पेश करत असताना निमेश बॅक टू बॅक इथे 2 विकेट घेतलेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत दाखल होत आहेत. अडचणीच्या पेचामध्ये कायमच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग करणारी टीम लाखवड चालूशी संघ संवेद खेळतात, परंतु आतापर्यंत बाजू जी मजबूत मांडलेली आहे ते अप्रतिम झालेले. तेटली आणि त्यांच्या संवेद निपाणी संघ लाजवाब बॉलिंगचा स्पेल आतापर्यंत धरलाय. काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलच्या पाठीमागे 1 धाव. त्याच्यामध्ये बॅक टू बॅक इथे विकेट घेतल्यात आणि हॅट्रिकचा बॉल असणार आहे. सुशांत स्टायकेंडला धावांची गरज आहे. आणखीन इथे डॉट बॉल येत असताना वा 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 काय जबरदस्त इथे बॉलिंग. लाजवाब अप्रतिम बॉलिंगचा स्टँडिंग, बॉलिंगचा दर्जा. बॉलिंग कशी असावी. मागच्या मॅच मध्ये गणेश कदमने असं षटक टाकलं होतं आणि त्याच पद्धतीने देखील आता निमेश देखील अप्रतिम बॉलिंग करतोय. एकही चौकार षटकार नाहीये आणि त्याच्यामध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे निमेश. आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. धाव घेतली जात नाहीये माहितीये, कारण का शेवटचं एक षटक राहिलं आणि या षटकामध्ये धावा गोळा करायच्या आहेत. त्याच मनाने प्रताप सकमलने ही धाव स्वीकारली नाहीये. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त धावा झालेल्या आहेत त्या 18 धावा. लाजवाब स्पेल. अप्रतिम कामगिरी केलेली आहे. पावसाचा जोर खूप आहे आणि तो जोर पकडला आता निपाणी आणि तेटली संघाने. ऋषी भोसले आता बॉलिंग ट्रॅक वरती. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. 6 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. प्रताप सारख्या फलंदाजाला आतापर्यंत थांबवलंय. 8 बॉलच्या पाठीमागे 9 धावा फक्त त्याने जमा केल्यात आणि संघाच्या आतापर्यंत 18 धावा. चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन इथं नेटनेटकं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पहिली स्पर्धा दमदार स्पर्धा आणि या स्पर्धेचा चॅम्पियन कोण होणार आहे. ऋषी भोसले बॉलिंग ट्रॅक वरती. समोर प्रताप सकपाळ. पहिला बॉल वेग चांगला होता. लाईन मिस केले बॅटर आणि डॉट आलाय. ताकद तेवढी आहे ऋषी भोसलेकडे आणि त्याने इथे पहिलाच बॉल इथे डॉट टाकलाय. ऋषीचा पहिला बॉल डॉट आलाय. 5 बॉलचा खेळ बाकी. 18 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत सकाळपासून ही स्पर्धा पाहतोय. 50+ धावा झाल्या, 40+ धावा झाल्या. इथे चांगलं इथे क्रॅकिंग ड्राईव्ह केलं. या बॉलला दिशा दिले. कव्हर मध्ये बॉल. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक सिंगल येते. सेकंडचा कॉल केलाय. बघता बघता 2 धावा आतापर्यंत आलात. 1 शॉट आहे. ओ हो हो हो. 1 रन शॉट आहे. म्हणजे इथे तुम्हाला धाव फक्त एकच मिळेल. पंचांनी सांगितलं आमच्या सूर्यकांत आढाव सरांनी की 1 रन इथे शॉर्ट आहे, त्याच्यामुळे एकच धाव मिळेल आणि बघता बघता 19 धावा धाव फलकावरती.
4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 4 बॉलमध्ये 4 जर विकेट आलं, तर एक चांगली फाईट, एक चांगला टोटल इथे उभा राहील. नेक्स्ट बॉल. बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटचा आतला हिस्सा डॉट आला. चांगली बॉलिंग यार. आज काय खाऊन आले काय माहीत नाहीये, परंतु बॉलिंग अप्रतिम होतं. आतापर्यंत कोणत्याही टीमनं अशी चांगली गोलंदाजी केली नाहीये. पण निपाणी टीम एकजूट होते काय आणि त्याच्यानंतर फाईट काय करतंय आणि त्यांच्या समोर आपल्याला तेटली संघ. गणेश भोसलेचं पहिलं षटक अप्रतिम राहिलं. त्याच्यानंतर किशोर उत्तेकरने चांगली बॉलिंग केली आणि निमेशने अप्रतिम आणि त्याच्यानंतर आता ऋषी भोसले देखील चांगली बॉलिंग करतोय. बॉल टप्पा पडला, खाली राहिला आणि बॅटरने बॅट अगदी लांबून फिरवली होती. इथून देखील बॉल इथे डॉट येत असताना सालोशी आणि लाखो टीम ही दिग्गज टीम आहे. परंतु या दिग्गमतीच्या विरोधामध्ये खेळत असताना कमी नाहीये. बॉलिंग करणारी टीम डॉट. नेक्स्ट बॉल. ऋषी तयार. इथे जबरदस्त स्ट्रोक. बॉल चाला इथे हवाचे मार्गाने. बॉल सीमा पार, झाडामध्ये आरपार. एक्स्ट्रा कव्हर मधून निघाला षटकार. पुढे जाणे अशा फटक्यांची गरज आहे. पण तो फटक्याला प्रताप सकपाळच्या बॅटमधनं 25 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल असणार आहे. 4 बॉलच्या पाठीमागे फक्त धावा दिल्या होत्या त्या फक्त एक आणि त्याच्यानंतर आता षटकाराला शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा 25 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट इनिंगचा आपण मॅचचा टॉस करणार आहोत. वलवण चगदेव आणि त्यांच्या विरोधामध्ये गोगवे देवसरे हे संघ असणार आहेत. शेवटचा बॉल अंतिम बॉलवरती समोरच्या दिशेला बॉल थांबला. एक तर सिंगल येते सेकंडचा कॉल केलाय. बघता बघता 2 धावा आल्यात. बॉल निघाला. तिसऱ्या धावेसाठी देखील तिसरी धाव येते. पाय घसरला 3 धावा आल्यात आतापर्यंत आणि ते किती धावा मिळणार आतापर्यंत 3 आल्या 3च धावा मिळतील आणि बघता बघता टोटल झाले ते 28-29 ची आवश्यकता. जाऊया आपण बजाडचे बॉक्स मध्ये संतोष देसाई सर आपल्या समोर जॉईंट आहेत. थँक्यू सो मच. चला विनंती करूया लाकवड आणि सालोशी टीम आपण लगेच फिल्डिंग लावा. चला सतीश सर आपण चला प्लीज लगेच. तुषार चला लगेच जरा काही करा. टॉस साठी विनंती करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन या गोगवे देवसरे आणि त्यांच्या विरोधामध्ये वलवण आणि चकदेव. कॅप्टन या दोन्ही. टॉस साठी या चला लगेच. समीर या आपण. वलवण आणि चकदेव संघ आपण टॉस साठी या प्लीज. मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य करण्यात आलं आहे अर्थातच वाई तालुक्यातील लोकप्रिय समाजसेवक आदरणीय आमचे बाजीराव दादा नवगणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. या प्लीज. त्याचबरोबर आमचे चोरगे साहेब आपल्याला देखील विनंती आहे आपण या टॉस करणार आहोत. आपण आपल्या दोघांच्याही शुभ हस्ते वलवण संघ आणि चकदेव संघ कॅप्टनना पाठवा प्लीज. वलवण संघ आणि चकदेव संघ या चला. कॅप्टन या इकडे. स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक 2026 ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पर्व 3. खूप पाऊस आहे आणि या पावसामध्ये देखील आपल्या सर्व टीम अगदी योग्य वेळेत उपस्थित आहेत. सर्वांचंच मनापासून आभार मानूया आणि आजच्या या आपल्या के प्रतिष्ठानच्या अ गटामधील ही शेवटची मॅच असेल जी 4 ओव्हरची मॅच होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यावर जोडले गेलेत. गोगवे 11 आणि देवसरे संघ. तर दुसऱ्या बाजूला वलवण संघ आणि त्यांच्या बरोबर चकदेव संघ खेळताना पाहायला मिळेल. सन्माननीय बाजीराव दादा नवगणे आणि त्याचबरोबर आमचे चोरगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. कॉल देईल वलवण संघ. दादांना विनंती करूया हवेमध्ये स्पिन करा कॉइन. छापा हा कॉल आहे म्हणजे हेड आहे परंतु टेल आलाय. येस टॉस जिंकलाय गोगवे 11 आणि देवसरे संघाने. समीर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. स्पर्धेबद्दल काय म्हणशील? पाऊस खूप आहे परंतु प्रत्येक खेळाडू इकडे येतोय चांगला परफॉर्मन्स करतोय. काय म्हणशील? स्पर्धा तर खूप छान आहे. दरवर्षीप्रमाणे वेगवेगळं बघायला भेटतं. ह्या वर्षी पण वेगळं ठेवलं आणि स्पर्धा तर खूप छान. जाऊया वलवण संघाकडे. टॉस तू जिंकला असतास तर निर्णय तुझा काय असता? सखदेव संघ नवीन तुमच्याबरोबर ऍड झालाय आणि तो संघ पहिल्यांदा के प्रतिष्ठानमध्ये खेळणार आहे. कसं कॉम्बिनेशन असेल आणि पाऊस आणि स्पर्धेबद्दल काय म्हणशील? तर चांगलं असेल कारण त्यांच्यावर पूर्ण प्रेरणा आले, आमचे पण आले. बघू चांगला करायचा प्रयत्न करू.
थँक यू सो मच. दोन्ही टीमच्या कॅप्टनना शुभेच्छा देऊया. बाजीराव दादा नवगणे आमच्याबरोबर जोडले गेलेत. दादा काय म्हणाल? ज्या पद्धतीने तुम्ही या क्रिकेट स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलंय, त्याचबरोबर आमचे मित्र उत्तम दादा त्यांचं देखील मनापासून आभार मानाल. स्पर्धेबद्दल 2 शब्द. सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानेन की मला इथं मान सन्मान दिला गेला त्याबद्दल मी दादांचे खेळाडू सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. थँक यू सो मच. आपण काही सन्मान देखील मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत, परंतु दोन्ही टीमना विनंती आहे, अगदी कळकळीची विनंती करूया, की सामना आपण त्वरित सुरू करा. अधिकचा वेळ प्लीज घेऊ नका. मुख्य व्यासपीठावरती काही सन्मान आपण करणार आहोत आणि विनंती करूया. गणेश देसाई आपल्या शुभ हस्ते काही सन्मान या ठिकाणी केले जात आहेत. या क्रिकेट स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय, बाजीराव दादा नवगणे, वाई तालुक्यातील लोकप्रिय समाजसेवक यांचा एक विशेष सन्मान आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. गणेश देसाई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. पुष्पगुच्छ देऊन आपण बाजीराव दादा नवगणे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. मॅच सुरू करा, आपण मॅच थांबवू नका. त्यानंतर आपण मुख्य व्यासपीठावरती आमचे लाडके मित्र सन्माननीय चोरगे साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. क्रिकेटवरती ज्यांचं अतोनात प्रेम आहे, वाई तालुक्यातील दर्दी प्रेक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. चोरगे साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. मॅचला होतंय सुरुवात. सेकंड इनिंगचा खेळ कसा असेल हे ऐकण्यासाठी जाऊया उमेशजी सावंत सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच संतोषी देसाई सर. जाऊया पुढे एकदा मॅचकडे. पहिल्याच बॉलवरती ते 2 धावा आल्यात. गणेश भोसले आणि सागर सुतार आपल्याला पाहायला मिळतात आणि स्ट्राईक एंडला सागर सुतार यांच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात आणि ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळतात. ज्ञानेश्वर सकपाल बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात आणि 29 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. छोटंसं टार्गेट आहे, पण या टार्गेटला जर मोठं करायचं असेल तर प्रथम तुमची बॉलिंग चांगली झाली पाहिजे. म्हणजे अर्थात तुम्हाला डॉट बॉल टाकावे लागतील, सेकंड तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील आणि थर्ड म्हणजे तुम्हाला फील्डिंग चांगली करावी लागेल. बॉल हवेमध्ये जरूर इथे स्थिर राहिला होता. त्याच्यानंतर इथे कॅच घेण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे अपील देखील सेट चांगली केलेली आहे. प्रथम सकपलने कदाचित एज लागले का असा त्याला डाऊट आहे, परंतु पंचांना नाही. इथे आलाय तो डॉट डॉट बॉल आलाय. चला घाई करायची आहे. चला दोन्ही पंच इथे एकमेकाशी चर्चा करतील, त्याच्यानंतर आम्हाला योग्य तो निर्णय दिला जाईल. जास्त घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. लक्ष छोटं आहे. दोन्ही पंच आता एकमेकाशी चर्चा करतात. त्या चर्चा करणं खूप महत्वाचं आहे की नक्की काय घडलंय. संवाद एकमेकाशी साधत असताना एक आयकॉनिक स्पर्धा आपण पाहत आहोत. श्री भैरवनाथ प्रसन्न केस क्रीडा प्रतिष्ठानाची अंतर्गत बीसीसी गोगवे आयोजित स्वर्गीय विजयदाता देसाई स्मृती चषक 2026 पर्व क्रमांक 3. चला नोट आउट काय झालेलं आहे. चला रेफर नाहीये, प्लीज मॅच साऊंड करा, मॅच स्टार्ट करा. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्या. पाऊस खूप आहे आणि इकडे कोणताही DRS नाहीये, रिव्ह्यू कोणताही नाहीये याची नोंद घ्या. सर्व संघांसाठी सर्व नियम सारखे असतील याची नोंद घ्या. सामन्याला लगेच सुरुवात करा. चला जे खेळाडू बाउंड्रीच्या आतमध्ये आहेत त्याने बाहेर जायचं आहे. जे खेळाडू बाउंड्रीच्या आतमध्ये आहेत त्याने बाहेर जायचं आहे. प्लीज छत्रीवाले दादा थोडंसं बाहेर व्हा, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. जाऊया. हा बॉल इथे डॉट आलाय. चांगला बॉल इथे ज्ञानेश्वर सकपालने हाताळलाय आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी खरं तर मराठी भाषेला एक नवीन संजीवनी दिली होती आणि आज या मॅच मध्ये ज्ञानेश्वर सकपाल या मॅच मध्ये संजीवनी देणार आहे का आणि विकेटच्या शोधामध्ये आहे. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर निघतात. हा बॉल देखील अप्रतिम टाकलाय. फॉलो केलं होतं बॅटरने, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. चांगला बॉल इथे हाताळण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजाने ज्ञानेश्वरने आणि 2 बॉल त्याने लगातार इथे डॉट टाकले. की मातबर खेळाडू आहे सागर सुतार स्पेशलिस्ट. आम्ही एक त्याची मला पारी आठवते जे तुर्बे रामतनू मैदानामध्ये खेळला होता. अक्षरशः पाऊस पाडला होता मोठ्या फटक्याने आणि तो सध्या स्ट्रगल करतो या मॅच मध्ये. लोअर फुल टॉस ऑन साईडला बॉलला वळण दिलंय. अगदी ऑस्टम गाईडलाईनच्या अगदी बरोबर बॉल होता आणि तिथून बॉलला खरं तर बॅट घातली आणि तिथून एक धाव इथे सिंगल प्राप्त होतं. चांगली बॉलिंग आतापर्यंत मेंटल षटक पाहायला मिळतंय. परंतु ज्या वेळेस पाऊस आला ना पहिल्या इनिंग्समध्ये देखील हेच पाहायला मिळालं की धावा जास्तीच्या आल्या नाही आहेत. परंतु पहिल्याच ओव्हरची सुरुवात दुसऱ्या डावामध्ये ज्ञानेश्वरने देखील जशाच तसं उत्तर दिलंय. नेक्स्ट बॉल गणेश भोसले आलेले आहेत. हाही देखील बॉल डॉट येतोय. काय गोलंदाजी, वा 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 वा.
3 धावा फक्त आतापर्यंत खर्च केल्यात या 5 बॉलच्या पाठीमागे. एक्स्ट्रा रन आतापर्यंत एकही दिली नाहीये. जे काम केलं होतं निपाणी आणि तेटली संघाच्या गोलंदाजानं तेच इथे काम करत असताना ज्ञानेश्वर सकपाळ. त्याचबरोबर या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी आणि खास करून गेली 3 वर्ष सातत्यपूर्व या क्रिकेट स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणारे आपल्या सर्वांचेच लाडके खेळाडू अर्थातच KSK क्रीडा प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष सुभाष सुता तात्या यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. तात्या आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो, कारण गेली तिन्ही पर्व अगदी या क्रिकेट स्पर्धेसाठी अगदी एखादा मेसेज एखादा फोन केला तर लगेचच आपल्या या गोगवे संघासाठी नेहमी सहकार्य करणारे आपल्या सर्वांचेच लाडके खेळाडू अर्थातच सुभाष सुतार यांचं शुभागमन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होत आहे. तात्या मनपूर्वक स्वागत, वेलकम. जाऊया मागच्या दिशेनं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आतापर्यंत एकूण 5 धावा. येणारे 18 बॉल आणि 24 धाव्यांची आवश्यकता आहे. जास्त काही करायचं नाहीये, फक्त 4 फटके फक्त तुम्हाला बाहेर टाकायचे तर मॅच जिंकाल. परंतु प्रत्येक डॉट बॉल किंबहुना विकेट जर घेतल्या तर या मॅच मध्ये एक वेगळाच रंग भरणार आहे सालोशी आणि लाखवड टीम. 18 बॉल 24 ची गरज. प्रेक्षकांची आता गर्दी हळूहळू वाढत चालली आणि आय होप पाऊस थोडासा थांबलाय, त्याच्यामध्ये देखील पाऊस देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 18 बॉल 24 ची मॅच, जबरदस्त मॅच रंगत असताना चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. लाखवड सालोशी टीम बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे. गोलंदाज नवनीत चव्हाण पहिला बॉल पेस करत असताना आउट झाला पहिल्याच बॉल वरती, परंतु आता बॅट बॉलिंग करायची आहे. घाई करा प्लीज. बरेचसे मॅचेस पेंटिंग आहेत आणि सर्व मॅचेस आजच्या दिवसामध्ये कम्प्लीट करायचे आहेत. माहिती आहे प्रत्येकाला की पाऊस खूप आज जोरात आहे. पहिला बॉल नवनीत चव्हाण तयार. पहिला बॉल दूरवरून केलाय, फटका लॉन्च केला या बॉलला अगदी लॉंग मध्ये. सिंगल धाव इथे फक्त मिळेल. सेकंडचा इथे कॉल नाहीये. चांगली फिल्डिंग आतापर्यंत, चांगली बॉलिंग राहिलंय. सिंगल धाव इथे 6 धावा धाव फलकावरती. जसंच तसं उत्तर दिलं जातंय. शेराला 1.25 सेर देखील इथे पाहायला मिळत आहेत. आघाडीची जोडी मैदानामध्ये आणखीन तळ टोकून बसलाय, परंतु कोणत्याही फलंदाजाला मोठा फटका खेळू दिला नाहीये. व्हाईट बॉलचा कॉल पंचांचा आलेला आहे, त्याच्यामध्ये 1 बाउन्स देखील दिलेला आहे. म्हणजे हा बॉल तुम्ही पुन्हा टाकू शकत नाहीये आणि हा एक चुकीचा बॉल टाकलाय नवनीत चव्हाणने. 7 धावा धाव फलकावरती. लक्ष छोटं, आणि जेव्हा लक्ष छोटं असतं तेव्हा अशा प्रकारची तुम्ही बॉलिंग करू शकत नाहीये. तुम्हाला टाकायचे आहे डॉट बॉल, तुम्हाला घ्यायचे आहेत विकेट. परंतु इथे 1 धाव प्राप्त होते. 7 धावा धाव फलकावरती. गणेश भोसले बिग करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल इथे डॉट येत असताना चांगला बॉल नवनीत चव्हाणचा. काय मॅच रंगतोय. दोन्ही संघ दिग्गज आहे, दोन्ही संघांकडे तितकी ताकद आहे आणि जशाच त्याचं उत्तर या मॅच मध्ये स्पर्धक म्हणून ते देत आहेत. गणेश भोसले आडवा पाटणं बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या दिशेनं. बम बम का पॅकेट 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 ठोकलाय तो षटकार. एवढीच सध्या बैलगाडा शर्यतीला मार्केट खूप जाम आहे आणि बैलगाडा शर्यत करता प्रत्येक जण वेळ आहे. फॉलो केलाय बॉलला, टॅप शॉट इथे केलाय, सिंगल येते. फिल्डिंग इथे थोडीशी खराब होते. पडला, उठला, स्किड झाला थोडा आणि तिथून 2 धावा इथे आल्यात आणि आता ड्रायव्हिंग सीट वरती पाहायला मिळतोय गणेश भोसले. आज आपण पाहिलं तर रेल्वे थोड्याशा बंद झालेल्या आहेत, परंतु ड्रायव्हिंग सीट वरती गणेश भोसले 5 बॉलच्या पाठीमागे 10 धावा 200च्या स्ट्राईकने बॅटिंग करतोय. षटकारानं थोडासा मॅच कुठेतरी खुला झालेला आहे. निपाणी तेटली संघासाठी 15 धावा धाव फलकावरती आलात. नेक्स्ट बॉल आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरला उडवला. क्रॅकिंग फटका, मन बना लिया, रास्ता ढूंढ लिया, उड़ान है लंबी, गगन चुंबी चुंबी चुंबी. चरण थँक्यू डीजे. आणि जेव्हा तुम्ही असे फटके खेळते ना तेव्हा तर खरी मजा येते. क्रिकेटला एक चांगलं स्वरूप येतं, कारण की क्रिकेट मधले तुमचं डेव्हलप तुम्ही असे मोठे फटके करता तेव्हा तर एक चांगला खेळ होतो तुमचा. आणि चांगला इथे क्रॅकिंग फटका आलाय. आणखीन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु बॅट आणि बॉलचा कोणता इथे संपर्क नाही. एक योग्य बॉल टाकलाय
13 बॉल 8 धाब्यांची आवश्यकता, 21 धावा धाव फलकावरती. गणेश भोसलेनं आतापर्यंत 2 षटकार या ओव्हरमध्ये आलात. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांमध्ये धावा आतापर्यंत जमा केले तर 21 धावा. ख्वाब है सागर का, लेकिन तीर है गणेश भोसले का. अप्रतिम बॅटिंग. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. वलवण आणि चगदेव त्यांच्या समवेत आहेत आणि गोगवे 11 त्यांच्या समेत देवसरे, असा 4 संघांचा इथे थरार पाहायला मिळेल. परंतु हा थरार, हा मॅच, या मॅच मध्ये थाटमाट कोणाचा असणार आहे. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती कोण आलाय? तुषार सकपाळ बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर ताकदवर खेळाडू. डॉट आला, चांगला बॉल आणि फलंदाज बाद. एच लागली आणि सागर सुतार त्यांच्या खेळींचा अंत होत असताना जावं लागेल मैदानाच्या बाहेर. धावतचा बाबा संतोष भोसले, चला लवकर चला. आता पुढच्याच मला वाटतं हप्त्यामध्ये तेटली गावाची स्पर्धा येणार आहे आपल्या भेटीला. परंतु धावा आतापर्यंत झाला तर 21, एक गडी बाद झालाय. 11 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आणि तुषार याने हुशारीने हा बॉल टाकला आणि त्याच्या खात्यामध्ये विकेट येते आणि एक हॅपी स्टार्ट करून दिलाय आपल्या टीमला. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. इथे डॉट बॉल फाईट करतील या मॅचमध्ये. चला घाई करा. संतोष भोसले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. साथीला गणेश भोसले जो सेट झाला त्याच्या बॅटमधनं 2 षटकार आलेत. 16 बॉल आणि योगदान 7 बॉल आणि योगदान दिलं त्याने 16 धाव्यांचं. अशा एकंदरीत टीमची धावसंख्या झालेली आहे 21. नेक्स्ट बॉल साठी तुषार तयार होते पुन्हा एकदा. संतोष भोसले शरीरावरती बॉल टाकलाय, चांगला बॉल रिलीज करत असताना हा फिंगर रोल नेहमी फिरवत असतो आणि फिंगर रोल त्याच्यामध्ये वेग देखील आता प्रचंड टाकतोय. तुषार सकपाळचा हा बॉल आलाय शॉट. 10 बॉल 8 धाव्यांची गरज. बघा ही मॅच आता युटर्न घेत चालली आहे. मॅचने वळण घेतलं आणि मॅच एका चांगल्या टप्प्यावरती येऊन टेपले. 10 बॉल 8 ची आवश्यकता. संतोष भोसले पुन्हा एकदा आडव्या बाटण्या खेळण्याचा प्रयत्न केलाय. डायरेक्ट हिटची संधी निर्माण झाली होती परंतु तेर करण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे एक धाव इथे प्राप्त होत आहे. 1 धावेची मदत, 1 धावेचं योगदान. 22 धावा धाव फलकावरती. 9 बॉल 7 धावेची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे, मॅच जिवंत ठेवलंय. त्या मॅच मध्ये फाईट करतोय तुषार सकपाळ, चांगली बॉलिंग करतोय. डॉट बॉल त्याने टाकले, विकेट घेतलाय. परंतु समोर असणार आहे गणेश भोसले सेटर बॅटर. गणेश भोसले पाठमधनं आवाज झालाय. टक 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 बॉल चाललाय ते टकडक सीमारेषेच्या बाहेर. खडखणीत दणदणीत गणेश भोसले सेट ऑन फायर षटकार. चला बॉल द्या. एका धावेची गरज आहे. सामना पूर्णपणे खुला केला, सामना सोपा केला निपाणी तेटली संघासाठी. चला गोगवे आणि देवसरे तयार राहायचंय. एका धावेची आवश्यकता असणार आहे आणि ती धाव येते गणेश भोसलेच्या बॅटमधनं. अभिनंदन टीम तेटली आणि निपाणी संघ. थँक्यू सो मच. ओ टू संतोषजी देसाई सर, थँक्यू. चला लगेच आपण फिल्डिंग साठी जावं. लगेच जा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट गणेश भोसले. 8 बॉल 22 धावा जमा केल्यात. चला लगेच देवसरे आणि गोगवे 11 टीम आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. ओ टू जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. संतोषजी देसाई सर, थँक्यू.